लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर लाडक्या बहिणींनो, आता 7 तारखेला 12वा हप्ता वाटप झालेला होता. त्या वाटप दरम्यान 30% महिलांना जे जून महिन्याचा 12वा हप्ता होता तो वितरण झालेला नाही आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहात तरीसुद्धा तुम्हाला पैसे का आले नाही किंवा तुम्ही अपात्र ठरले आहात म्हणून आले नाही, असे खूप सारे प्रश्न त्यांच्या मध्ये उद्भव होत आहे. तर त्यासाठी आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे आणि आपल्या चॅनलवर 100% आपण खरी माहिती देत आलेलो आहोत आणि देत राहू. तर 13वा हप्ता तारीख काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आत्तापर्यंत जेवढे हप्ते मिळालेले आहे ते मंथ एंडिंगमध्ये तुम्हाला वितरण झालेले आहे. पण आता 3-4 महिन्यापासून जे हप्ते मिळत होते जे हप्ते होते ते महिना संपल्यावर मिळत होते, बरोबर. तर त्यामध्ये आता तर खूप सारे प्रश्न उद्भव होत आहे की ही लाडकी बहीण हळूहळू करून ही जी योजना आहे ती बंद होणार आहे. म्हणून तर लाडक्या बहिणींना खूप सारे वगळण्यात आलेलं आहे. आता कालचीच अपडेट बघा की यवतमाळ या ठिकाणी 27,000 महिला अपात्र ठरले आहेत. विचार करा, फक्त यवतमाळमध्ये 27,000 महिला अपात्र ठरल्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रात किती महिला अपात्र ठरतील आणि कोणते कोणते नियम आणले आहेत ते सगळे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, म्हणून तो व्हिडिओ वॉच करा. तर आता महत्त्वाची माहिती ही आहे की DBT त्यांचा फेल गेला. म्हणजे जे DBT मधून ते पैसे वगैरे पाठवितात तर त्यामध्ये 70% महिलांना वितरण झालं आणि 30% महिलांना वितरण झालं नाही, फेल गेला. म्हणून जे पात्र महिला होते ते सुद्धा राहिलेले आहे. तर पात्र महिलांनो, तुम्ही टेन्शन करू नका. पुढच्या महिन्यात जे जून आणि जुलै असे 2 महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्र देण्यात येणार आहे. पण तुम्ही निकषात बसत आहात तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. निकषात बसत असाल तर तुम्हाला हप्ता जे आहे तो आता तुमचा कायमचा बंद होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता जे सरकार आहे ते स्ट्रिक्टली क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे. त्यामध्ये असं त्यांना आढळून आलं की ह्या महिला पात्र नसून तरी लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहे. तर असंच होणार आहे. हळूहळू खूप मोठे आकडे आपल्यासमोर बघायला भेटणार आहे. लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात त्यांचा आकडा. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला नक्की पुढच्या महिन्यामध्ये जे जुलै महिन्याचा हप्ता मिळेल त्यामध्ये तुम्हाला ह्या महिन्याचा सुद्धा हप्ता प्लस होऊन येईल. तर आजचा व्हिडिओ जास्त महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.